अहो तुम्ही काय करताय? सगळे खोळंबलेत, सगळ्यांच्या नजरा तुमच्याकडे लागून राहिल्यात बघा तरी. अहो मागावून म्हणा, दुनियेची उठाठेव करता, स्वतःच्या घडीत काही करत नाही. झालं बघा, आता आम्ही जातो आमच्या कामाकडे. चालू द्या तुमचं. बर मुलांनो इकडे या चला गं. जावा खेळायला. हे नीट घेऊन जा, पडलं तर स्वारी परत येईल. दादासाहेब तुम्ही डावा उजवा काही मानतच नाही. का मानावं? हा, आम्ही तर म्हणतो कुणीच मानू नये. अहो ही सगळी आपली कामं आहे. ही बायकांची, ही पुरुषांची, असं काही नसतं. देवानं काही सांगितलं नाही, आपणच आपल्या सोयीने केली आहे. बरं बघू. धनी अगदी शंभू महादेव आणि आहेत बरं, साधं भोळ. अगदी सगळं शंभू महादेवासारखंच आहे बर का. साधे बोळे नुसते नाहीयेत, कधी रागवले ना तर प्रलय तांडव सुद्धा तसाच मांडतील. म्हणजे आऊसाहेब, आबासाहेब पण तिसरा नेत्र उघडतील असंच ना? नको बाई, तशी वेळच आपण येऊ द्यायची नाही. चला आवरा ग लवकर. म्हणतील 2 दिवस झालं तरी जिन्नस अजून लावलेलं नाही. खरंच दर्शन घडेल. कुणाचं दर्शन आऊसाहेब? शंभू महादेवाचं? धपाटा देऊ का आता तुम्हाला? चला लवकर, जा ग तुम्ही. आज आम्ही मुद्दाम आपल्याकडे आलो. कुणाविषयी तक्रार आहे का? नाही म्हणजे राघोजी राजे आणि अचलोजी राजे यांचा ओढा तालीमखान्याकडे जास्त आहे. त्याची कल्पना आम्हालाही आहे. पण बहादूरजी राजे आणि जिजाक्का मात्र विविध भाषांमध्ये गती राखून आहेत. आत्ताच सारी मंडळी गेली, नाहीतर प्रत्यक्ष आपण बघितलं असतं. आम्ही सगळे गेल्यावरच आलो आहोत. कामच तसं नाजूक आहे. राणी सरकार, आज्ञा असावी. आम्ही जिजांची पत्रिका घेऊन आलो आहोत. त्यांच्या सोयरिकीचा योग कधी आणि कसा आहे हे आम्हाला जाणून घ्यायचंय. खरं तर त्याची आवश्यकता नाही. तिथी आणि वेळ अवघ्या शिंदखेडला ठाऊक आहे. पण असो, समोर आहेच तर बरं आहे. राणी सरकार, आपण बसावे. आहे सोयरिकीचा योग नक्कीच आहे आणि तो चांगला आहे. पण योग जुळून आला तर हे काय? दादासाहेब या इथे पठारी भाग जरा जास्त आहे. आपल्याला काहीतरी नवीन युगत काढावी लागेल. का? अहो आपण दोघेच होतात तेव्हा विजापूरकरांना भारी पडला. त्याच्या निशाणाचा हत्ती जिंकला. पण आता तर सैन्यबळ पण आहे. संभाजीराजे, आता इंदापूर गडी डोळ्यांच्या बाहुल्यात आली ना, आता इथलं झुंज मनात साठवायचं. आम्ही केलं ते रंकाळा, हे इंदापूर आहे. प्रत्येक ठिकाणाला निसर्गानं वेगवेगळे पंख दिलेत, वेगवेगळे रूपडं दिले. एकासारखं दुसरं नसतं. आणि मग आपल्या पद्धती त्याच असून कशा चालतील? आणि समोरून लढण्या इतकं सैन्यबळही आपल्याकडे नाही. सरळ रणात जायचंच नाही. गैरअंदाज खुलेआम भिडणं चुकीचंच ठरेल. अहो पण मग ते आपल्याला भ्याड म्हणतील. ज्यांना म्हणायचे त्यांना म्हणू द्या. आपण गनिमी कावा करायचा.
कमी सैन्यांनीची लढण्याची तीच नामी युगत आहे. तुम्ही इथले माहितगार, आता गपगुमान राहून चालणार नाही. विचार भिंगरीतून बाहेर या. आणि मग इथला निसर्ग काय सांगतो? अजून उलगडून सांगायचं म्हणजे निसर्गाला आपल्या सोबत घ्यायचं. हे बघा, भीमा नदी इकडून जाते, नीरेला पोटात घेते, बरोबर? दिवसा उन्ह जीव नकोसा करतात. म्हणजे नदीच्या काठानं दुश्मन दिवसा मजल मारेल की रात्री? रात्रीची शक्यता अधिक. हो, विचारच आला नाही का कसं आहे? तेच म्हणतो आम्ही, निसर्गाला विसरून झुंज खेळायला जायचं नाही. हा तालीमखाना नाही. बरं, खिंडी किती आहेत आपल्याकडं? म्हणजे विजापूरकरांना आपल्याकडे यायला खिंडी किती आहेत? एकच आहे की महादेव खिंड. तिकडे नजरबाज ठेवा. दुश्मन रात्रीच येणार हे डोक्यात ठेवून डोळ्याच्या वाती करून लक्ष द्यायला सांगा. खिंडीतच गाठून त्याला खस्त करू. जी. वेळ वखत वाया दवडू नका. ज्या क्षणी दिसतील त्या क्षणी आम्हाला वर्दी द्या. जी. सांगा शिलेदारांना. या. विठूजी राजे, आपल्याच गडीच्या तट बांधणीत हायगय केलेली दिसते. दुश्मन वर्दी देऊन मुजरा रुजू करून येईल असं पालकरांना वाटले की काय? नाही, आम्ही दखल घेतली. जामदार खानाची ताकद कमी पडली असा जबाब पावला. चला, जरा पाय आणि मन मोकळे करून येऊ. शहाजीराजे, आपण काही बोलला नाहीत? काना मनात साठवत होतो दादासाहेब. एकेका गोष्टीत किती किती विचार असतो. आपल्याला हे करता येईल? का नाही येणार? भोसल्यांचं रक्त आहे, नक्की करू. काय झालं? काही अघटित आहे का? नाही, काही विपरीत नाही. चांगला आहे. मग आपण बोलता बोलता थांबलात का? नाही म्हणजे काही काळ कष्टाचा आणि जिकिरीचं जीवन जगावं लागेल म्हणून उत्स्फूर्तपणे आलं. तुम्ही मनाला घोर लावून घेऊ नका. त्यांच्या हातून असं कार्य घडेल ज्यामुळे तुम्हाला आणि या साऱ्या मुलखाला आनंद आणि अभिमान वाटेल. पिढ्यानपिढ्या तो आनंद आणि अभिमान जतन करून ठेवावा असा असेल. पण आमची समजूत पटावी म्हणून तर आपण नाही ना हे सांगत आहात. राणी सरकार, आम्ही सांगितलेला शब्द न शब्द खरा आहे. राणी सरकार, कुणाशी सोयरिकीचं बोलणं लावलं आहे का? नाही म्हणजे हे विचारणं लहान तोंडी मोठा घास होईल. पण नाही नाही, असं काही बोलू नका. अजून काही नक्की नाही, पण वेरूळच्या भोसल्यांकडे प्रस्ताव धाडला आहे. काही सांगायचं आहे का? काही नाही. आनंद आणि दुःखाचा लपंडाव खेळून तू काय साधतोस रे ईश्वरा? पण आमच्या भाग्यावर सत्ता तुझीच. आम्ही कोण विचारणार आहे? एका हाताने देतोस काय आणि दुसऱ्या हाताने घेतोस काय? ईश्वरा,
आपल्या जिजांच्या हातून असं काही कार्य घडेल की त्याचा आपल्यालाच नाही तर साऱ्या मुलखाला आनंद आणि अभिमान वाटेल. तो आनंद, तो अभिमान पिढ्यानपिढ्या जतन करून ठेवावा असा असेल. थांबा थांबा थांबा. उत्साहाला आलेलं उदाहरण आम्हाला समजतंय, पण शास्त्री भाऊ असं तर म्हणाले नाहीयेत ना की वेरूळच्या भोसल्यांची सोयरीक जुळली तरच जिजांच्या भाग्यात असं आहे म्हणून. नाही, म्हणजे मग जिजांची दुसरीकडे कुठेही सोयरीक जुळली तरी त्यांच्या भाग्यात असंच आहे, हो ना? हो, पण प्रस्ताव आपणच मांडला ना. हो ना, मग येऊ तर द्या. जगदेवा आला की कळेलच. आम्ही म्हटलं नव्हतं का तुम्हाला? दादासाहेब आज्ञा. घ्या या 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 या. 100 वर्ष आयुष्य आहे. आत्ताच वारीने तुमचं नाव काढलं. जगदेवा, अवघी गडी तुमच्या येण्याकडे डोळं लावून बसली होती. अवघी गडी? अरे बापरे, मग तर अवघ्यांना निराश व्हावं लागणार आहे. का? काय झालं? कारण की सोयरिकीचं बोलणंच झालं नाही. अहो, मालोजी राजे वेरुळातच नव्हते. मग विठोजी राजे म्हणाले की याबाबत तेच काय ते बोलतील. मग आम्ही तसंच माघारी परत आलो. बघा, झालं समाधान. पण आमच्या उमाबाई त्या काय म्हणाल्या? त्या म्हणजे अगदी तुमचंच प्रतिबिंब आहे बघा वहिनी साहेब. आम्ही सोयरिकीचं बोलत होतो, पण त्यांचं सगळं लक्ष आमच्या जखमांकडेच. वैद्यांना बोलवा, मलमपट्टी करा, ह्यातच सगळं चित्त गुंतलेलं होतं. जखमा? अगं बाई, म्हणजे आमच्या जाऊबाईंना अपशकुन होत होते ते खरं की का? काय झालंय सांगा बघू. अहो, वाटेत तो कासिम खान आधी मांजरासारखा आडवा आला. तो काही ना काही कारणावरून आम्हाला पुढेच जाऊ देत नव्हता, पण तरीही आम्ही पुढे गेलो. मग पुढे वाटेत 4 पुंड आडवे आले. चोरवती, पण हल्ला मात्र पुंड पाळेगारांसारखा होता. म्हणजे हे सगळं त्या कासिम खानचंच कटकार असताना असणार. तुम्ही थांबत नाही म्हटल्यानंतर वेगळ्या मार्गाने त्यांचा रस्ता रोखायचा प्रयत्न केला. पण का? कशावरून? अहो, मियान राजूला सुद्धा ही सोयरीक होऊ नये असंच वाटत होतं. आणि कासिम खान हा त्याच्याच गटातला. तर मग असं असेल तर दादासाहेब, आपल्या गडीतच एखादा आंबा नासका आहे. सगळी आडी खराब होण्याआधी त्याला थांबवायला हवं. हुजूर, बीजापुर से आदिल शाही फौज हमला बोल सकती है. ये वो इलाका इंदापुर. किसका इलाका है ये? यहाँ की जागरी किसके पास है? जी, मालोजी राजा भोसले, इंदापुर. पाशा हजरत ने जिनकी मनसब अभी 5-5 हजार की है. पण वेरूळ कुठे, इंदापूर कुठे? उतनी समझ हम भी रखते हैं. हुजूर, मालोजी राजा वेरूळ से इंदापुर के लिए रवाना हुए. जगदेवा म्हणतो ते खरं आहे. या गोष्टी गडीतूनच बाहेर गेल्यात. नाही तर जगदेवा सोयरीक घेऊन जाणार आणि आम्ही पाच्याला भेटायला जाणार. हे बाहेरून कसं कळेल? आम्ही पाहतो काय ते. गडीत आलेल्या नव्या परक्या पाहुण्यांकडे बारकाईने लक्ष ठेवा. आणि तुर्तास सोयरिकीचा विषय बाजूलाच ठेवा. हे उत्तम. हमें इस जंग में किसी भी हालत में फतेह चाहिए. इसलिए दोनों भी वजीरों को चाहिए कि अपनी अपनी ताकत लगाकर अपनी होनहार फौज को भेजें. हुजूर का हुक्म सर आंखों पर. वजीर आजम मलिक अंबर जी, आपसे उम्मीद है कि यह बात आप आगे भी याद रखें. हुजूर, निजाम शाही तख्त के लिए मलिक अंबर खुदा से भी लड़ सकता है. और यही उम्मीद हम औरों से भी रखते हैं.
आम्ही बी आमची जान जोखमीत टाकून लढतोय. हम भी बादशाह का परचम बुलंद रहे. बुलंद रहे, बुलंद रहे. सुभान अल्लाह. हम यही उम्मीद रखते हैं. फौज को भेजने का फरमान इसरार हो. उमाबाई, काय हो, आमच्या गळ्यात नाग आहे की माथ्यावर चंद्र आणि गंगा? हे असं काय विचारणं झालं ते? नाही म्हणजे सकाळी बाया बापड्यांना सांगत होता की शंभू महादेवाचे सगळे गुण आमच्यात आहेत म्हणून. म्हटलं खातर करून घ्यावी की खरंच भारी अर्धचंद्र आणि माथ्यावर शुभ्र गंगा आहे की काय. अय्या, म्हणजे किती लक्ष असतं ते बघा. आम्हाला वाटलं झुंज रण याबाबत तुम्ही बेताकद आहात, पण आमच्याकडे बारकाईनं लक्ष होतं अगदी. अहो, जसं मणिमंगळसूत्र तुमच्याशी बांधलं गेलंय तसं झुंज आमच्याशी बांधलं गेलंय. गेल्यावरच सुटका व्हायची. आता काय झालं? भरल्या थाळ्यावर असं कोणी बोलतं का? अहो, अर्थ ध्यानी घ्या. झुंज कायमच राहणार. बरं, आमच्या सवालाचा जबाब नाही दिला. ते भाळी अर्धचंद्र, माथी शुभ्रगंगा हसवताही लगेच बरं येतं तुम्हाला. झालं बघा. बाकी बोलाल पण मूळ जबाब नाहीच आहे. चला, आम्हीच सांगतो. आम्ही शिवशंभूंच्याकडे एकच प्रार्थना करतो. तुमचे सगळे गुण जरी अंगी आले नाहीत तरी विष पचवायची ताकद मात्र द्या. आज हे काय चाललंय? असं काही बाई बोलताय. सुरुवात करा बरं. थाळा समोर ठेवून असं कोणी बसतं का? ती अन्नपूर्णा रुसते म्हणते माझा मान राखत नाही. आता सुरू करा बरं. एक बोलायचं होतं. बोलू? तुम्हाला कधीपासून परवानगी मागायची आवश्यकता वाटू लागली? बोला. नाही म्हणजे संभाजी राजांचं लग्न होऊन 6 मास झालेत. आता शहाजी राजांच्या सोयरिकीबद्दल विचार करायला हवा. अहो, पण वेळ वखत काय? बघा, कोणीतरी आत्ताच म्हटलं ना की झुंज 5वीला पुजलंय म्हणून. उगाच पुढे कशाला सारायचं? जे ज्या वयात व्हायला हवं. बघा, आत्ताचे आणि मागचे आमचेच बोल आम्हालाच परत करताय. नुसतंच लग्न धूमधडाक्यात करू असं म्हणून काय उपयोग? पुढे काही करायला नको. ही इंदापूरची लढाई संपू दे, मग एकदम धूमधडाक्यातच करू. दादासाहेब, आदिलशाही सैनिक महादेव खिंड उतरून आले. अहो, पण आम्ही तर घाट माथ्यावर हालचाल जाणवेल तेव्हा वर्दी द्यायला सांगितलं. आत्ताच वर्दी आली आणि वेळ वखतही कमी आहे. मग आम्ही खिंडीकडे निघतो. अगं बाई, असं भरल्या थाळ्यावरून उठू नका. दादासाहेब, तुम्ही थांबा, आम्ही निघतो. पण आम्ही तुम्हाला सकाळीच सांगितलं होतं ना, पश्चिम दक्षिण तुम्ही सांभाळा, आम्ही खिंड सांभाळू. उमाबाई, मन भरलेलं आहे. अहो, पण यांनी पोटाची आग विझते का? असं भरल्या थाळ्यावरून उठू नये. सुरू करा. खिंड उतरून दुश्मन आलाय उमाबाई. आणखीन पुढे आला तर रयतीतली कुटुंब थाळ्यावरून नाही तर उभ्या जिंदगीतून उठतील. विठूजी राजे, तुम्ही निघा, आम्ही निघतोच. जी. अहो, आई अन्नपूर्णे,
रागवू नकोस, रुसू नकोस. रयतेची भाकर कोणी हिसकावून घेऊ नये म्हणून स्वारींना जावं लागलं. मुस्तफा सैयद, किस सोच में हो? और तस्लीम पेश करने का दस्तूर भी भूल गए हो? हाँ, तशरीफ रखिए. हुजूर, खबर मिली है कि विजापुर की सरदारों की तैयारियां मुकम्मल हो चुकी है. नहीं, हमें नहीं लगता. वजीर आजम मलिक अंबर के सामने तैयारियां मुकम्मल हो रही है. इतनी हैसियत उनमें कहाँ? वजीर आलम, पर हम कुछ समझ नहीं पा रहे हैं. नाही म्हणजे निजामशाही समोर आदिलशाहीचा पाडाव लागणार नाही असंच ना? चांगलेच आहे की मग ते. निजाम सल्तनत और आदिलशाही का मसला नहीं है. मलिक अंबर और उनके सरदारों के खिलाफ कौन है, ये मसला है. आम्ही नाही समजलो. आधी बाजूलाच ठेवा. वेळ पडली तर तुमची फौज आदिलशाही सैन्यांच्या पाठीशी उभी राहिली पाहिजे. मलिक अंबर त्यांचे सरदार यांच्या काही बी होऊ दे. समजलं? पण आपण आदिलशाहीची पाठराखण केल्यावर आपलेच सरदार आणि आपलेच जहागीरदार मरू दे ना. तुम्हाला त्याचे सोयर काहीतरी लागतं का? जी सोयर नाही सुतत. हा, तेच ते. पण याद राखा, उद्या गरज पडली तर आदिलशाही सरदार कामाला येतील. हे नाही. दादासाहेब, झुंज होणार हे नक्की. विजापूरकर ज्या पद्धतीने पुढे सरसावतायत त्यावरून इंदापूरला लढाई होणार असा होरा आहे. इंदापूर म्हणजे मालोजी राजे तिकडेच आहेत? जी नाही. आदिलशहाच्या आक्रमणात एकही मराठा खस्त होता कामा नये. जगदेवा जी, तुम्ही ताबडतोब इंदापूरला निघा. जी. लहान तोंडी मोठा घास घेतो. जे काम चुळकीनं होईल त्याच्यासाठी गंगा नदी वाहायची काय गरज आहे? आणि आपल्याला सिद्धता येथेही करावीच लागेल. आपल्या इथं? पंत झुंज आपल्या इथं होणार नाहीये, इंदापूरला होणार आहे. जगदेवा, पंत बरोबर बोलतायत. चिंतना इष्टाची करावी आणि सिद्धता अनिष्टाची. सैन्य तिकडं पाठवलं तर कुमक इकडं कमी पडेल आणि इकडं आपल्यावर मुघल डोळे ठेवून आहेत. आपल्याला दोन्हीची सिद्धता करावी लागेल. दौलतीचा आणि सल्तनतीचा मोह कुणाला काय करायला लावेल याचा काही नेम नाही. तर मग दादासाहेब, आम्ही इथंच लक्ष घालतो. आणि तसंही वजीर आलम मियान राजू यांची कुमक इंदापूरला जाणारच आहे. त्यांचा भरोसा कोणी द्यावा? ते नकोच. पंत जी. 2000 बारगे शिलेदारांना इंदापूरकडे कूच करण्याचा आदेश द्या. जी सरकार. दादासाहेब, मालोजी राजांच्या मदतीला आपण कुमक पाठवली हे समज ना. कुणाला? बादशाला समजलं तर म्हणतील की सल्तनतीच्या मदतीला न सांगता आम्ही फौज पाठवली. नाही, दोन्ही वजीर ते याचा संबंध सोयरिकीशी लावतील आणि आपण पाठराखण करणं म्हणजे आपल्याकडून सोयरिकीला होकार आहे असंच होईल. सोयरीक वेगळी आणि झुंज वेगळी. ते या दोन्हीत गल्लत करतील तर तो त्यांचा दोष आहे, आपला नाही. पण आपल्या फौजेला फक्त आणि फक्त मालोजी राजांच्या आदेशानं झुंजायला सांगा. जी. यात त्याला एवढा सुद्धा फरक होता कामा नये. वय. पंत जी. इंदापूरकडे जाणाऱ्या फौजेच्या खाण्यापिण्याची आणि घोड्याच्या दाणा वैरणीची व्यवस्था ताबडतोब होऊ देत. जी. दवा पाण्याची व्यवस्था थोरल्या बाईसाहेब करतील. जी सरकार. अहो, जसं मणिमंगळसूत्र तुमच्याशी बांधलं गेलंय तसं झुंज आमच्याशी बांधलं गेलंय. गेल्यावरच सुटका व्हायची. आज हे काय चाललंय? असं काही बाई बोलताय. सुरुवात करा बरं. थाळा समोर ठेवून असं कोणी बसतं का? ती अन्नपूर्णा रुजते म्हणते माझा मान राखत नाही. भरल्या थाळ्यावरून असं उठू नये बरं. खिंड उतरून दुश्मन आलाय उमाबाई. आणखीन पुढे आला तर रयतीतली कुटुंब थाळ्यावरून नाही तर उभ्या जिंदगीतून उठतील.
शंभू महादेवा, माझ्या सौभाग्याचं रक्षण कर. उमाबाई, जसं मणिमंगळसूत्र तुमच्याशी बांधलं गेले तसं झुंज आमच्याशी बांधलं गेले. गेल्यावरच सुटका व्हायची. कोण आहे? अरे बोला की, आज कुठे यायलाय? अरे बोला की. हे दिसत नाही काय? हो, चौकी पहाऱ्यावर असलेल्यांना नजू म्हणता आत येता. हाय काय? कोण आहे? काकासाहेब, काकासाहेब! हे शंभू महादेवा, आज असे का भास होत आहेत? काही गलती झाली आहे का आमच्याकडून? पहाटेच्या वक्ती असे भास. आबासाहेब, आऊसाहेब, आऊसाहेब, बाबासाहेब, बाईसाहेब, पाणी आणा. बाईसाहेब, आबासाहेब उठा ना. आबासाहेब, काकासाहेब बघा ना. साहेब, दादासाहेब, आम्हाला सोडून कुठे गेला दादासाहेब? दादासाहेब, बादशाह हजरत का परचम बुलंद रहे। वजीर आलम म्यान राजू, हमें इंतजार था वजीर आजम मलिक अंबर का, वो कहीं मुंह छिपा रहे होंगे। आपकी मुस्कान कुछ कह रही है। इंदापुर की जंग में हमारी फौज फतेह पा रही है हुजूर, ये उसी की खुशी है। तो फिर वजीर आजम मलिक अंबर क्यों मायूस है? हमारी फतेह के साथ साथ उनके एक सरदार का खात्मा हुआ, अब वो शादी नहीं करा सकते, इसलिए मुंह छिपाकर आंसू बहा रहे होंगे। बादशाह का परचम बुलंद रहे। हुजूर, खात्मा होता है दुश्मनों का। हमारे होनहार मालोजी राजे को शहादत नसीब हुई, वो
अल्लाह को प्यारे हुए। या अल्लाह, लफ्ज बदल के हकीकत तो नहीं बदलेगी। चलो आपका होनहार ही सही। बादशाह हजरत की ये तौहीन है। उन्होंने साफ कहा था कि सरदार हमारा या आपका नहीं, इस सल्तनत का है और उन्हीं को हमने खोया है। इसका शादी से कोई वास्ता नहीं। हमें अफसोस है, हमारा जंग बहादुर मारा जाता है और हमारे वजीर यहां शादी की बातों में उलझे हैं। हम अगर चाहे तो ये शादी नहीं होगी, और अगर चाहेंगे तो होकर रहेगी। अब सिर्फ इंदापुर की बात होगी। नक्शा लाओ। इंदापूरला आम्ही अंत्यसंस्कारला येतोय हे कळवा. इंदापूर अंत्यसंस्कार. आबासाहेब काय झालं? अहो बोला. मालोजी राजा नारायण वीर मरण आलं. मालोजी राजे आपल्याला कायमचे अंतरले. जिजाबाई, ओ जिजाबाई. काय काय म्हणालात? जिजाबाई म्हणालो. बाई? आम्हाला बाई म्हणालात? जिजाबाई म्हणालात? आता एवढ्या मोठ्या बाईंना बाई नाही तर काय म्हणणार? मोठ्या बाई? आणि मग आमच्यावर राग धरून आमासनी कोटी घरात रेणुका मातेचं दर्शन घ्यायला नेणाऱ्या लहान असतील का? मोठ्याच म्हणायच्या. तुम्ही बी मातेला सांगा असं काहीतरी घडव की तुमच्या मनासारखं होईल. नाही, देवी कधीही चमत्कार करत नाही. थोरल्यावने सांगितले. देवी हेच सांगते की ती देवी असूनही तिला आयुध घेऊन असुरांशी लढावं लागतं. मग आपल्याला सुद्धा लढायलाच पाहिजे. चमत्कार न लढता होणार नाही. जगदेवा, आम्ही आणि थोरल्या बाईसाहेब इंदापूरला निघू. गैरहजेरीत तुम्ही कारभार सांभाळा. जी. गोमाजी, चौकी पहाऱ्यानं आपलं सैन्य सिंदखेड भोवती तैनात करा. आम्हाला बाहेर काढून शत्रूची चाल असेल तर ती कामयाब होता कामा नये. हुशारीनं राहा. मुतपाक खाण्यात आमच्या गैरहजेरीत कुणाही परक्याला घेऊ नका. गोमाजी, जनार्दन बाबाला आणि बजाबाला गोडीवर बोलवून घ्या. बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांची सोय त्याच्याकडे द्या. आम्ही बघतो नेहमी. होय, पण आम्ही आणि थोरल्या बाईसाहेबांच्या गैरहजेरीत नको. आता सगळं सावधपूर्वक करा. मुलांचं फक्त तुम्ही बघायचं. त्यात दुसऱ्या कुणाला लक्ष घालू देऊ नका. जगदेवा, कशावरही तारतम्यानं विश्वास ठेवा, भावनेनं नाही. आता निघायची तयारी करायला पाहिजे. वेळ दडून चालणार नाही.
काही गैरकदम उचलू नका. काही मनात आलं तर काकासाहेब आहेत, गोमाजी काका आहे, त्यांना विचारा. तुम्ही पुढे होऊन करू नका. आम्ही नाही म्हणून उधळू नका. जबाबदारीनं वागा. दादासाहेब, इथला गोर घेऊ नका. आम्ही आहोत. आम्ही सावध राहू. महाराजी राजे कायमचे अंतरले जगदेवा. रेणुका माते, आता गढीची जबाबदारी तूच घे. आबासाहेबांना घोर नको. हो रेणुका माते, रणात फक्त दुश्मनच मार ना, आपल्यावरच वार का? आम्ही जबाबदारीने वागू. रेणुका माते, बळ दे. आम्हाला तर कल्पनाच सहन होत नाहीये. उमा अक्का कशा सहन करतील? आमच्या आऊसाहेब आता धीर द्यायला जाणार आहे. पण आई रेणुका माते, आधी त्यांनाच धैर्य दे. बघितलंस ना, मग हा वार्ता ऐकूनच किती पाय जड झाले होते त्यांचे. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री रेणुकांबाय नमः. ओम नमः परमानंदे सर्वदेव महेश्वरे. अकाल दीक्षकारांत मात्रका मंत्र मालिनी. शहाजीराजे, या. औ